बातमी राजकीय वर्तुळातून एकनाथ शिंदे राज्यामध्ये लवकरच ऑपरेशन टायगर राबवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। शिंदे यांच्या उपस्थितीत बुधवारी रात्री बैठक पार पडली असं देखील सूत्रांकडून कळलंय। शिंदेंनी ठाकरेंच्या काही खासदारांना बैठकीतनं संपर्क केल्याची माहिती मिळाली असून उपमुख्यमंत्री शिंदे सध्या साताऱ्याच्या दरेगावात मुक्कामी आहेत। तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांसोबतच्या बैठकीचं वृत्त हे एकनाथ शिंदेंनी फेटाळलं। ऑपरेशन टायगर हे सांगून केलं जाणार नाही। ऐन वेळेला एकनाथ शिंदे साहेब निर्णय घेतील त्यावेळेस आपल्याला कळेल। कोणतंही ऑपरेशन करताना त्याचा बँडबाजा वाजवून कसं करत नसतात। आमदार आहेत, खासदार आहेत, पदाधिकारी आहेत, हे सर्व आता रोजच्या रोज एकनाथ शिंदे साहेबांकडे येत असतात, रोज त्यांना सांगत असतात। परंतु योग्य वेळेत निर्णय घेणे ही एकनाथ शिंदेची ख्याती आहे। म्हणून तुम्हाला या महिन्याभरामध्ये हे ऑपरेशन टायगर आहे की आणखीन काय आहे तुम्हाला महिन्याभरामध्ये कळेल। बरं, हे नेमकं कोणत्या टप्प्यात चालू आहे? हे सर्व शेवटच्या टप्प्यातच आहेत। म्हणून आता तुम्ही जास्त तुम्हाला वाट पाहावं लागणार नाही। लवकरच याच्याबद्दलचं तुम्हाला जो स्फोट ज्याला म्हणता येईल तो उभाटामध्ये झालेला तुम्हाला दिसेल। बघा, ऑपरेशन जे असतं की नाही हे एकदाच केलं जातं। वारंवार एखाद्या शरीराचं जे ऑपरेशन करतात असं म्हणतात तेव्हा ते डेड बॉडीचं ऑपरेशन असतं। ती डेड बॉडी नेतात ना, आणि डेड बॉडी सध्या त्यांच्या पक्षाची देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे। खरं म्हणजे त्या ऑपरेशन सध्या जे सुरू आहे ते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेच्या पक्षाचं करतायत। शिवसेनेचे खासदार 9 खासदार हे एकजुटीनं एकत्रित आहेत। देवाभाऊंनी कुणाचीही कुठल्याही पक्षाची डेड बॉडी केली नाही। कुठल्याही पक्षाची डेड बॉडी करण्याचा अधिकार जनतेला असतो आणि उभाटा गटाच्या पक्षाची डेड बॉडी करण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेनं केलंय। ते विधानसभेच्या निवडणुकीत फक्त 20 जागा जिंकून उभाटाची डेड बॉडी झाली आहे। महापालिकेमध्ये एकही महापालिका जिंकता आली नाही, ते करून डेड बॉडी झालात। जिल्हा परिषद, पंचायत समिती या सर्व निवडणुकीमध्ये उभाटा गटाचं अस्तित्व देखील शिल्लक उरलेले नाही। त्यामुळे देवेंद्रजींवर आरोप करण्याच्या ऐवजी स्वतःचं आत्मपरीक्षण करा।